मंडळी, जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं आपली चाल बदलते. याचं महत्वाचं कारण म्हणजे वाढत्या वयानुसार आपल्या पायांमध्ये, पायाच्या स्नायू, सांध्यांमध्ये झालेले बदल. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की म्हातारपणाची सुरुवात ही पायापासूनच होत असते. आणि म्हणून हल्ली बऱ्याच लोकांच्या मध्ये सर्रासपणे दिसून येणारी समस्या ती म्हणजे चालताना किंवा उभं राहताना तोल जाणं, झोक जाणं किंवा पडल्याची भावना होणं, पडल्यासारखं वाटणं किंवा उभा राहण्याचा, चालण्याचा आत्मविश्वास कमी होणं. खरं तर या तोल जाण्याची दोन मुख्य कारणं आपल्याला सांगता येतील. सगळ्यात पहिलं ते म्हणजे वाढत्या वयानुसार आपल्या पायाच्या स्नायू आणि सांध्यांच्या मध्ये कमजोरी येणं, अशक्तपणा येणं. आणि दुसरं महत्वाचं कारण ते म्हणजे आपला मेंदू आणि पायांच्या मध्ये असणारं जे कोऑर्डिनेशन आहे, ज्याला आपण एक सूत्रता असं म्हणतो, ते कुठेतरी कमी होणं. तर ह्या तोल जाण्याचं कारण तुमचं कुठलंही असू द्या, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा शास्त्रोक्त हालचाली, व्यायाम सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमच्या शरीराचा तोल उभा राहताना, चालताना, बसताना, उठताना खूप चांगल्या प्रकारे राखण्यासाठी नैसर्गिकरित्या शास्त्रोक्त पद्धतीनं मदत होणार आहे. विनंती असेल की हा व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. प्रत्येक स्टेप, प्रत्येक मुद्दा बारकाईने समजून घ्या, त्याच्या मागचं शास्त्र समजून घ्या. अजून एक विनंती असेल, चॅनलवरती नवीन असाल किंवा आजपर्यंत आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईबच केलं नसेल तर आता लगेच बाजूचं बेल आयकॉनचं बटन दाबून चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत. कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मित्रहो, सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्या शरीराचा तोल जात आहे, आपल्याला व्यवस्थित बॅलन्स राखता येत नाही, हे कसं ओळखायचं? त्याच्या 2 सोप्या घरगुती तपासण्या आहेत. सगळ्यात पहिली तपासणी मी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचंय? तुम्हाला अशा पद्धतीनं भिंतीच्या जवळ उभं राहायचं आहे. का बरं? किंवा खुर्चीच्या, टेबलच्या, कपाटाच्या जवळ उभं राहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ह्या तपासण्या करत असताना तोल गेल्यामुळं पडणार नाही, तुम्हाला लगेच भिंतीचा आधार घेता येईल. तर ह्या पहिल्या तपासणीमध्ये आपल्याला काय करायचंय? अशा पद्धतीनं एक पाय समोर घ्यायचा आहे आणि त्याच्या एकदम बरोबर समोर आपल्याला आपल्या समोरच्या पायाची टाच आणि मागच्या पायाचं जे अंगठ्याचं बोट आहे ते तिथं लागून राहायला पाहिजे. हे अशा पद्धतीनं तुम्हाला उभं राहायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीनं तोल गेल्यासारखं वाटेल तुम्हाला. ह्या पोझिशन मध्ये जर तुम्ही 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत न पडता थांबत असाल तर समजून जा की तुमच्या बॉडीचा बॅलन्स हा एकदम चांगला आहे. थोडस तुम्हाला इकडे इकडं पडल्यासारखं होईल, जसं की तुम्ही दोरीवरती उभा राहिलात असं तुम्हाला भास होईल, परंतु ते बॅलन्स राखण्याचा प्रयत्न तुम्ही व्यवस्थित जर करू शकत असाल तर तुमच्या मेंदूचं आणि पायाचं कोऑर्डिनेशन एकदम चांगलं आहे. एवढंच नाही तर पायाचे स्नायू आणि सांधे देखील खूप चांगले तंदुरुस्त आहे, याचं हे लक्षण आहे. त्यामुळे ही तपासणी तुम्ही अगदी घरच्या घरी करू शकता. हात कुठेही न धरता उभं राहायचं आहे. तुमची मानपाठ सरळ पाहिजे, डोळे, नजर तुमची समोर पाहिजे. आणि जर तुम्हाला पडल्यासारखं वाटलं तर लगेचच तुम्ही भिंतीला धरू शकता. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची तपासणी काय करायची? तुम्हाला एक पाय हळूहळू काय करायचा आहे? वर करायचा आहे अशा पद्धतीनं. आणि तुमची जी मांडी आहे ती जमिनीला समांतर राहील अशा पद्धतीनं. गुडघा जो आहे तो तुमचा 90 अंश कोनामध्ये राहील अशा पद्धतीनं करायचं आहे. तुम्हाला दिसेल असं मी सांगतो. आणि पायाचे जे चवडे आहेत, बोट जे आहेत, ते अशा पद्धतीनं इकडं जमिनीच्या खाली. आणि तुम्हाला अशा पद्धतीनं उभं राहायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं 30 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत जर तुम्ही धरू शकत, उभा राहू शकत असाल तर तुमचा बॅलन्स चांगला आहे. जर तुमचं वय हे 40च्या पुढे असेल, जर 50च्या पुढे वय असेल तुमचं, तर साधारण 25 ते 30 सेकंदापर्यंत तुम्ही उभं राहिलं तरी खूप चांगलं आहे. 60च्या पुढे वय असेल तुमचं तर 15 ते 20 सेकंद जरी उभं राहिलात तरी तुमचा बॅलन्स चांगला आहे. आणि 70च्या पुढे जर असेल तर साधारण तुम्ही 10-15 सेकंद, 80च्या पुढे असेल तर 5 ते 10 सेकंद जरी तुम्ही एवढं उभं राहायला लागलात तरी खूप चांगला, तरी समजून जा की तुमचा बॅलन्स चांगला आहे. हे अशा पद्धतीने तुम्हाला उभं राहायचं आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने. त्याच्यानंतर विरुद्ध पायाने देखील तुम्हाला करून बघायचं आहे. हे बॅलन्स, नजर समोर ठेवायचे, हात आधारदारी ठेवायचे. जर पडल्यासारखं वाटलं, तोल गेल्यासारखं वाटलं तर लगेचच तुम्हाला धरायचं आहे. हे मात्र तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा.
तर ह्या 2 तपासण्या तुम्ही आवर्जून करून बघा आणि याच्यामध्ये जर कुठं काय गडबड असेल तर ती गडबड दुरुस्त कशी करायची त्याच्यासाठी 5 सोपे व्यायाम प्रकार आहेत. सगळ्यात पहिला व्यायाम प्रकार काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीने खुर्ची तुम्हाला घ्यायची आहे आणि ही खुर्चीच्या इथं तुम्हाला उभं राहायचं आहे आणि उभं राहिल्याच्या नंतर काय करायचं, आपल्या मांडीच्या मध्ये असणारी जी ग्लुटियस मेडियस नावाची मसल आहे, स्नायू आहे, तिला आपल्याला तंदुरुस्त करायचे, कारण हे बॅलन्स ठेवण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावत असते. इकडं बाजूला तुम्हाला शरीराला झुकवायचं नाही, फक्त पायाला काय करायचं, हळूहळू जेवढा शक्य होईल तेवढा वर करायचा आहे. हे बघा, थोड्या वेळ ठेवायचंय, पुढं अशा पद्धतीने न्यायचं नाही किंवा मागं न्यायचं नाही, एका सरळ रेषेमध्ये पायाच्या. हे बघा अशा पद्धतीनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 सेकंदापर्यंत थांबवा, परत जागेवरती या. ह्या 5ही व्यायाम प्रकारामध्ये अजिबात तुम्हाला गडबड करायची नाही, फास्ट करायचा नाही. जेवढं स्लो करताल तेवढा तुम्हाला त्याचा चांगला फायदा होणार आहे. नुकसान अजिबात होणार नाही, साईड इफेक्ट अजिबात नाहीत आणि कुठलं काय दुखणार नाही, वेदना होणार नाही, अवजड व्यायाम नाही. अशा पद्धतीनं या पायाने 5 वेळा आणि विरुद्ध पायाने 5 वेळा, हे अशा पद्धतीने. हा दुसरा पाय जो आहे तो देखील थोड्या वेळ धरून ठेवा, सावकाश जागेवरती या, परत थोड्यावरती वर न्या, त्याच्यानंतर परत खाली या. चुका काय करायच्या नाहीत, खूप जास्त असा वर न्यायचा अजिबात नाही. आपल्याला काय करायचंय, फक्त कमरेच्या खालच्या पायाला उचलायचंय. आपल्याला हे वरचं जे धड आहे, शरीर आहे, ते एका सरळ रेषेतच राहू द्यायचंय. हे बघा, हे अशा पद्धतीने, हे महत्वाचं आहे. आणि पुढे किंवा पाठीमागं झुकायचं नाही, एका सरळ रेषेमध्ये शरीर म्हणजेच धड राहील याची काळजी घ्यायची आहे. ह्या पायाने 5 वेळा आणि या पायाने 5 वेळा. खूप छान, ग्लुटियस मेडियस मसल्स आहे. त्यानंतर पुढचा सोपा प्रकार काय काय करायचा आपल्याला, हे अशा पद्धतीनं उभं राहायचं आहे आणि याच्यामध्ये तुमच्या ज्या टाचा आहेत त्या तुम्हाला वर उचलायच्या आहेत. हे अशा पद्धतीनं बॉडी एका सरळ रेषेमध्ये ठेवायचे, त्याच्यानंतर चवडे थोडेसे वर उचलायचे. व्हिडिओमध्ये दिसायला तुम्हाला असं, तुम्हाला पाठीच्या पायाच्या पाठीमागच्या स्नायूमध्ये ताण येईल आणि सगळ्यात महत्वाचं, ह्या व्यायाम प्रकारामुळे तुमच्या पिंडरीमध्ये, पोटरीमध्ये असणारं जे आपल्या शरीराचं दुसरं हृदय आहे ते ऍक्टिव्हेट होण्यासाठी, त्याची पंपिंग चांगली होण्यासाठी, रक्ताची साखर कंट्रोल होण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं बॅलन्स राखण्यासाठी खूप चांगली मदत होणार आहे. अशा पद्धतीनं 5 ते 10 वेळा तुम्हाला हे प्रत्येक व्यायाम प्रकार करायचे आहेत. आता हा दुसरा व्यायाम प्रकार आपण बघत आहोत. जास्त वेळा तुम्हाला मी करून दाखवणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला मग परत वेळ अनावश्यक जाईल. फक्त लक्षात ठेवा आणि आता व्हिडिओ चालू असताना माझ्यासोबत हे सगळे प्रकार करून बघा आणि रोज 5 ते 10 मिनिटासाठी सकाळी किंवा संध्याकाळी जेवल्यानंतर सुद्धा लगेच करू शकता. काही अवजड व्यायाम अजिबात नाही. पण आठवडा 2 आठवड्यामध्ये तुमचा बॅलन्स, तुमच्या मेंदूचं आणि पायाचं कोऑर्डिनेशन खूप चांगल्या प्रकारे राखण्यासाठी मदत होणार आहे. तर दुसरा व्यायाम प्रकार तुम्हाला कळालेला आहे. टाचा वर करायच्या, थोड्या वेळ थांबायचं, परत जागेवरती जायचं, त्याच्यानंतर चवडे वर करायचे, चवडे ठेवायचे, परत टाचा उचलायच्या. 10 वेळा 20 वेळा, सुरुवात तर 5 पासूनच तुम्हाला करायची आहे. त्याच्यानंतर तिसरा सोपा व्यायाम प्रकार काय करायचा आहे, अशा पद्धतीनं हात अधंतरी ठेवायचे शरीराच्या बाजूला आणि आपला पाय मगाशी टेस्ट मध्ये उचलल्यासारखा उचलायचा आहे आणि ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला थोड्या वेळ थांबायचे, परत जागेवरती यायचंय. असं 5 ते 10 वेळा. बघा, हे राम कृष्ण हरी म्हणायचंय. बघा, लक्षात ठेवा, तोल गेल्यासारखं वाटलं तर लगेचच धरायचं, म्हणून भिंतीजवळ करणं गरजेचं आहे. शक्य तितकं तोल सांभाळायचा प्रयत्न करायचा. कसं होतं की आपण पायाकडे लक्ष देत नाही, पाय तोल जातो म्हणून चढतच नाही, पायाचा वापरच करत नाही, उठबसच करत नाही, बॅलन्स ठेवायचा प्रयत्नच करत नाही. मग हळूहळू काय करतो, मेंदू आपल्या पायाच्या स्नायूकडं, पायाच्या सांध्याकडं, पायाकडं दुर्लक्ष करायला लागतो आणि वरच्यावर आपल्याला तोल जाण्याची समस्या जास्त वाढते. अशा पद्धतीनं यासोबतच तोल जाण्याची समस्या तोल यंत्राच्या बिघाडामुळे सुद्धा होत असते. याच्या संबंधित आपण सेपरेट व्हिडिओ बनवला होता, तो देखील व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा. तिथं काय गडबड असेल तर त्याचे वेगळे व्यायाम आहेत, ते तुम्हाला करावे लागतील ह्या व्यायामाच्या सोबत. त्याच्यानंतर तिसऱ्या व्यायाम प्रकारामध्ये विरुद्ध पाय, हा अशा पद्धतीनं बॉडी अशी अशी होऊ द्यायची नाही, पाय जास्त वर उचलायचा नाही, हे फक्त काटकोनामध्ये उचलला पाहिजे. हे अशा पद्धतीनं उचलायचं आहे, थोड्या वेळ थांबायचंय आणि मग परत जागेवरती यायचंय. परत विरुद्ध पाय उचलायचा आहे, धरायचा आहे, परत जागेवरती ठेवायचा आहे, परत विरुद्ध पाय. अशा पद्धतीनं, असा नाही करायचा, हे अशा पद्धतीने परत पूर्वस्थितीमध्ये येते. ह्याला सुद्धा 5 ते 10 वेळा करायचे.
त्यानंतर चौथा सोपा प्रकार काय करायचा आपल्याला, अशा पद्धतीनं एकदा हा पाय एकदम पायाच्या ह्या समोर घ्यायचा आहे, त्याच्यानंतर बाजूला घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर क्रॉसला घ्यायचा आहे. बघा तुम्हाला दिसेल असं सांगतो मी. हे अशा पद्धतीनं समोर हात धरायचा नाही कुठं सुद्धा, बाजूला आणि त्याच्यानंतर क्रॉस, समोर बाजूला समोर क्रॉस. पडल्यासारखं वाटेल पण बॅलन्स महत्वाचा आहे. 1 2 3 4. 1 खूप मजा येईल, 2 3 आणि 4. 1 2 3 4. परत अशाच पद्धतीने काय करायचे, पूर्वस्थितीमध्ये यायचे. त्याच्यानंतर विरुद्ध पाय. बघा एकदम समोर दुसऱ्या पायाच्या, त्याच्यानंतर बाजूला आणि त्याच्यानंतर क्रॉस. परत समोर बाजूला, समोर क्रॉस, समोर बाजूला. खूप छान. हे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं. हा झाला चौथा प्रकार. शेवटचा पाचवा प्रकार काय करायचा आहे, आपल्या पायामध्ये आपल्या खांद्यापेक्षा थोडस जास्त अंतर घ्यायचंय आणि अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, आपल्याला टाचा उचलायच्यात आणि इकडं अशा पद्धतीने झुकायचं. हे बघा परत पूर्वस्थितीमध्ये यायचं, हे अशा पद्धतीनं. परत जागेवरती यायचं, पुन्हा दोन्ही टाचा उचलायच्या, असं करायचा प्रयत्न करायचा. बेस्ट. हे बघा डावीकडं उजवीकडं हळूहळू झुकायचं, टाचा वर करायचा, लक्षात ठेवा. असं पाय सरळ, त्याच्यानंतर सरळ पूर्वस्थितीमध्ये, त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने. खूप छान. हे असं किंवा हे असं बी करू शकता तुम्ही. टाचा वर उचलायच्या दोन्ही शक्य तितक्या आणि इकडे झुकायचा प्रयत्न करायचा, जसं काय की आपण होडीत चालवायला लागलो किंवा होडीत बसलोय. होडीत बसल्यानंतर कसं होतंय आपलं, इकडे इकडं तशा पद्धतीनं. खूप चांगलं कोऑर्डिनेशन तुमचं राहील. आणि हात हे अशासाठी कशासाठी करायचे, कारण बॅलन्स व्यवस्थित राखेल, पडणार नाहीत तुम्ही. हे अशा पद्धतीचे हे 5 सोपे व्यायाम प्रकार जर तुम्ही करायला सुरुवात केली तर नक्कीच तुमच्या पायाचा बॅलन्स जो आहे तो खूप चांगला राखला जाईल. तुम्ही पडणार नाहीत, तुमचा आत्मविश्वास वाढेल. मात्र हे सगळं करत असताना तुम्ही जर काठी वापरत असाल किंवा वॉकर वापरत असाल तर तो लगेच बंद करू नका. हळूहळू हळूहळू त्याला बंद करा. त्याच्यानंतर मग तुमचा आत्मविश्वास चांगला होईल, पायाची ताकद वाढेल, मेंदूचं आणि पायाचं कोऑर्डिनेशन चांगलं होईल आणि खूप चांगल्या प्रकारे उतार वयामध्ये सुद्धा तुमच्या शरीराचा बॅलन्स चांगला राखेल. कारण शरीराचा बॅलन्स चांगला राखणं हे महत्वाचं असतं. कारण जर तुम्ही पडलात तर डोक्याला मार लागतो, कमरेला मार लागतो, कुठेतरी फिमरला मार लागतो, मांडीतलं हाड तुटतं, कुठला तरी खुबास निखळून जातो, मग अजून कॉम्प्लिकेशन वाढतात. म्हणजे न पडणं, व्यवस्थित चालणं, फिरणं, उठणं, बसणं होणं हे उतार वयामध्ये वाढत्या वयानुसार अत्यंत महत्वाचं आहे. आणि ते टाळण्यासाठी तुम्हाला हे 5 सोपे व्यायाम प्रकार खूप चांगले मदत करतील याची मला खात्री आहे. तर आता हा व्हिडिओ चालू असताना माझ्या समोर कोणी हे करून बघितलं आणि त्यांना कसं वाटलं, कुणाला किती वेळ बॅलन्स राखता आला हे देखील आम्हाला सांगा. यासोबतच आजपासून हे व्यायाम प्रकार करायला कोण कोण सुरुवात करणार आहे हे देखील आम्हाला सांगा. या व्हिडिओला तुम्ही 10 पैकी किती मार्क देणार हे आम्हाला कमेंट करून सांगा. आता वेळ झालेली आहे शिट्टीच्या गाण्याची. मी शिट्टीतून गाणं म्हणून दाखवणार, ते गाणं कुठलं आहे आम्हाला आवर्जून सांगा. तर नक्कीच मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटलाच असेल याची मला 100% खात्री आहे. व्हिडिओतली एक जरी गोष्ट तुमच्यासाठी महत्वाची, कामाची वाटली असेल तर कृपया लाईकचं बटन न दाबता पुढे जाऊ नका. कारण जेव्हा तुम्ही आवर्जून लाईक करता तेव्हा आम्ही आवर्जून वेळ काढून व्हिडिओ बनवल्याचं आम्हाला समाधान मिळतं, सार्थक झाल्याचं वाटतं. यासोबतच हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा,
जेणेकरून त्यांना देखील त्यांच्या शरीराचा बॅलन्स चांगला राखता येईल. ते तुम्हाला थँक्यू म्हणतील, मला देखील दुवा देतील, छान छान आशीर्वाद देतील. यासोबतच आरोग्याच्या बाबतीमध्ये तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील आणि माझ्याकडून तुम्हाला वैयक्तिक सल्ला मार्गदर्शन उपचार हवे असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला हाय किंवा नमस्कार असं मेसेज पाठवा. यासोबतच आमच्या या आरोग्यविषयक कामाला तुम्हाला खरंच मनापासून सपोर्ट करण्याची इच्छा असेल तर आजच आपलं चॅनल जॉईन करा. परत एकदा जाता जाता आठवण करून देतो, विनंती करतो, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा. आपल्या मित्र नातेवाईकांना देखील आवर्जून सबस्क्राईब करायला सांगा. कारण तुम्ही केलेले सबस्क्रिप्शन, तुम्ही केलेले लाईक्स, तुम्ही केलेले छान छान कमेंट्स हेच आमच्यासाठी टॉनिक असतं. ज्या टॉनिकच्या बळावर जोरावर या पुढच्या काळामध्ये आम्ही अजून चांगले आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवू, त्यासाठी आम्हाला प्रेरणा मिळेल. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी माऊली.